बरं लक्ष्मण, आपण दोघे जाऊया आता मीटिंगला. सुहास, तू पण चल आमच्या बरोबर. मी ते आशू जे प्रेझेंटेशन करणार होता ते तू कर. हो भाऊ, तुम्ही काळजी करू नका. आशूच्या ऐवजी मी नीट प्रेझेंटेशन देईन. हो भाऊ, सुहास व्यवस्थित प्रेझेंट करेल. बरं भाऊ, मी तयार होऊन येतो. आलोच आम्ही. चल. आशू, काळजी घे. येस. सीता, आशू होईल बरा, काळजी करू नकोस. खरं म्हणजे ही मीटिंग मी कॅन्सलही केली असती, पण अवघड आहे. तो क्लायंट जरा मोठा आहे ना. ठीक आहे, काही लागलं तर मी मांजाला बोलवून घेईन. हा, हे बरं आहे. बरं आहे आशू. जा, तू अभ्यास कर जा. शिवा, डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात, आशू होईल बरा. काळजी करू नकोस. मी खरंच काही काळजी करू नकोस. शिवा, ऐक, काळजी करू नकोस ग. मी आणि लक्ष्मण आता मीटिंगला जाऊन येतो. सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि अशी राहू नकोस ग. तू जर अशी राहिलीस तर काही काम आलं तर बाहेरचं कोण सांभाळणार आहे? तुम्ही नका काळजी करू भाऊ. मी करीन सगळं. तू असल्यावर काळजी नाहीच आहे मला. ये सुमी. खबरदार आत गेलीस तर. हे बघा सीताई, मी काहीच मुद्दामून केलं नाहीये. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. माझ्या मुलाची ही अवस्था असताना तू माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा करतेस? हे बघ शिवा, आशू आणि तू दोन वेगळी माणसं आहात, वेगळ्या पद्धतीने वाढली आहात. तुला हे सगळं सहन होत असेल, पण त्याला नाही होत. तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी त्याला. एखाद्या गोष्टीचा तुला त्रास होणार नाही, पण त्याला होतो. आणि तोच होतोय आत्ता, काल गच्चीत झोपल्याचा. तू या ज्या काय उचापत्या करत असतेस ना, ते सगळं ठीकच आहे, त्याला काही यश येणार नाहीच आहे. पण आज तू हेही सिद्ध केलंस की तू माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार पण नाहीयेस. आणि त्यामुळे त्याला होणारा हा जो त्रास आहे ना, तो थांबवायचा आहे मला. तुला या घरातून काढून टाकून मी तो कायमचा थांबवणार आहे. संपदा किचन मध्ये. काय हा चमत्कार, वा. अगं आई, आता मला पण थोडं थोडं शिकलं पाहिजे ना. ते खरंय ग, पण चक्कच किचन मध्ये येऊन काहीतरी बनवतेस. हा आहे माझा सँडविच, आणि ही रेसिपी तुझ्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे. हे ठीक आहे, पण तू एकटीसाठीच बनवतेस ना, मग एवढं का? अगं नाही, एकटीसाठी नाही. मी आणि रॉकी अभ्यास करत होतो ना, तर आम्हा दोघांना खूप भूक लागली, म्हणून मग आले मी इथे बनवायला. अगं कोणाला तरी सांगायचं होतं, तू अभ्यासावरून का उठलीस? ते मी म्हटलं की तू काकू तुम्ही दोघे खूप बिझी असतात ना, तर एवढी कामं असतात तुमच्या मागे,
प्लस आता दादाला पण बरं नाहीये, तर तुम्ही दोघी खूप असं बिझी चाललात म्हणून मीच केलं. बाय द वे, कसा आहे दादा आता? बरं आहे आता, ताप खाली आलाय, होईल बरं. चला, झालंय माझं सँडविच रेडी. चला येते मी. तो रॉकी ग, तिला शिकवायला येतोय तो मुलगा, ते ना मला थोडं रिस्की वाटतंय. बघ ना, ते आता सेम वयाचे आहेत आणि या वयात अट्रॅक्शन होऊच शकतं ना. आशू, काय होतंय रे? थंडी वाजते, ताप पण आहे का? कशाला रे बाहेर झोपायचं? हा, ओके. हे बघ, आता रात्रीपर्यंत बरं होईल. ताप उतरेल, डोंट वरी. तू दाखवतोस ना तेवढा बरा नाही आहेस तू. नाही झेपत आहे तुला हे सगळं. अरे ती शिवा वेगळ्या पद्धतीने वाढली आहे. ती झोपली असेल कधीतरी बाहेर अशी, पण तू केलंयस का असं कधी? नाही केलंय, पण आत्ता समजा केलं, सवय होईल ना मला. आणि हे बघ, शिवाची काही चूक नाही, तू तिला बोलू नको बस. तिची बाजू घेणं बंद कर आता आणि शांत पडून राहा. मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणते खायला. कीर्ती, काय काय झालं? आशूसाठी मग तू सूप कर. आणते. अरे तू इथेच आहेस? बस ना प्लीज बस. अगं नाही, असं अरे ते- बस ना प्लीज. ये बस. This one is for you. बापरे, सँडविच? हो, मी केले ट्राय. फर्स्ट टाइम ट्राय कर ना. अगं पण अभ्यास. रॉकी, अभ्यास वगैरे होत राहील ना. मी एवढे एफर्ट्स घेतले, प्लीज खाऊन बघ ना. तरी पण अगं. अरे यार, मी परत नेऊ का? नाही, ठीक आहे मी खातो. छान झालंय. नक्की? हो, तू पण खा ना. काय चाललंय? ते आशूसाठी काढा बनवते. नको करूस. आधीच आशू तुझ्यामुळे आजारी पडलाय, त्यात हे असलं काहीतरी देऊन त्याची तब्येत आणखीन खराब करू नकोस. पण हा जालिम उपाय आहे. अगं तुमच्यासारख्यांसाठी असेल. थांबवायचं लगेच आणि सूप करायला घे. हे पण आयुर्वेदिक आहे. तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असतं का? पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू कितीही काही ठरव, कितीही प्रयत्न कर, पण तुला हवं तसं या घरात कधीच होणार नाही. त्यामुळे आशूला झालाय तेवढा त्रास पुरे झाला. आता मी सहन करणार नाही. जेवढं मी सांगते तेवढं गुपचूप ऐकायचं. लगेच सूप कर. काय करतेस? ते सूप करते. आणि किती ते येऊन गेलं ना आता. ती काही बोलली का तुला? माझा ना प्रश्नच चुकीचा आहे. कीर्तीचा मेंदू आणि तोंड याची काही सांगडच नाहीये मुळात. नाही कळते काहीच.
अगं काय झालंय? रडू नको. डोळे पुस. हा काय झालं? मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल. मी सांगायला हवं होतं आशूला, माझ्याकडनं झाली चूक. शिवा तू आधी शांत हो. होईल आशू बरं. अगं तू रडू नकोस. बरं हे काय बनवतेस? ते सूप करते. सूप दे मग त्याला, बघ कसा पटकन बरा होतो. आणि हे काय बनवतेस? ते काही नाही, काढा. पण कीर्तीताई नको म्हणाल्यात द्यायला. का? तू बनवलंयस ना, मग दे. त्यात काय, दे तू. देते. बरं शिवा, हा मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय? बोला ना. नाही म्हणजे तसं काही नाही, पण संपदा आणि रॉकी काय झालं? संपदाला काही कळत नाहीये का अभ्यासातलं? नाही अगं तसं काहीच नाहीये. संपदाच्या अभ्यासाबद्दल काहीच नाही अगं. छान अभ्यास करते, अगदी मार्क्सही चांगले मिळाले तिला आता. पण मग काय झालं? शिवा म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण रॉकी आणि संपदा एकाच वयाचे आहेत ना ग, म्हणून. नाही म्हणजे तो मुलगा तसा चांगला आहे, हुशारही आहे, पण हे वयच तसं असतं ना ग, म्हणून जरा काळजी वाटते. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण काकू हे बघा, तुम्हाला मी गॅरंटी देते. हे बघा, ते ना चांगले मित्र झाले असतील. तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. असेल, पण बाळा तुझ्या या शब्दांनी ना खूप धीर आला. थँक्यू. खरंच सांगते, अजिबात काळजी करू नका, सगळं नीट होईल. काय कुठे निघाली आहेस वारी? ते आशूला सूप आणि काढा द्यायचा आहे ना. काय काय द्यायचंय? किती हट्टी आहेस ग तू. तुला एकदा सांगितलं होतं ना सूपच बनव म्हणून. मग काय गरज होती हा आगाऊपणा करायची? तुझ्या ह्याच आगाऊपणामुळे ना आई तुला या घरची सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. पण सूप देतेच आहे की मी. काढ्याने अजून त्याला बरं वाटेल. आधी स्वतःच आजारी पडायचं, मग काळजी असल्याची नाटकं करायची. आणि याच्यावर उपाय कोणते? तर हे असले वस्तीतले. वस्तीतला असला ना तरी जालिम उपाय. त्याला बरं नाही ना वाटलं तर मग बघा. दे इकडे. तुम्ही द्याल का? ठीक आहे द्या. तू जेवढी आशूची काळजी दाखवतेस ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला माझ्या भावाची काळजी. कळलं? जा आता. ते निघ. तुझ्या वस्तीतले उपाय तुझ्याकडेच ठेवायचे. शिवा काय झालं, तू इथे एकटीच उभी आहेस? नाही काही नाही. बरं जिजू कसे आहेत आता? बरे आहेत. शिवा शिवा काय झालं? सांगितलं ना काहीच नाही झालं. हे बघ, मी ना तुझा चेहरा बघून ओळखू शकतो. काही नाही. बरं ठीक आहे, तुला आता नसेल सांगायचं तर नको सांगू. जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. असं नाहीये रॉकी.
काय शिवा? अगं हे असं का वागतायत? नाही नाही, यात तुझी काहीच चूक नाहीये. हे उगाच तुला दोष देतात. तसं नाहीये मग अगदी. कसं आहे शिवा? तू ना नेहमी चांगली येऊन सगळं तुझ्या अंगावर घेतेस आणि उगाच तुझा अपमान करतात. हे बघ, मला काही बोलले ना, मला नाही आहे प्रॉब्लेम, पण आता आशू आजारी आहे तर मला त्याच्या बाजूला बसून त्याची काळजी घ्यायची आहे. मी पण अख्खी रात्र जागले. मला कळतंय चूक झाली माझ्याकडनं, माझ्यामुळे झालं असेल, पण मी एवढी वाईट आहे का की मला ते बाजूला पण नाही बसू देत? नाही शिवा, तुझी चूक नाहीये आणि तू प्रयत्न करतेस ना, मग करत राहा. हे बघ, आशू जिजू ना तुझ्यामुळेच बरे होतील. आणि काय तू रडतेस? रडायचं नाही असं. स्ट्रॉंग आहे आमची शिवा. बरं येऊ मी. जा. बाय बाय. नीट जा. काळजी घे. सीताई, ऐका ना सीताई, बरं आहे का आशू? हे बघा, म्हणजे तुम्ही थकला असाल खूप वेळ त्याच्या बाजूला बसून, तर तुम्ही आराम करा आता. मी बसते थोडा वेळ आशू जवळ. ऐका ना सीताई, ऐका ना, ऐका. काय हवंय? ते मी आशू जवळ. विचारही करू नकोस. मी तुला त्याच्या खोलीत जाऊ देणार नाहीये. हे बघा, मला पण आशू लवकर बरा झालेला हवा आहे. हो ना, मग तर अजिबात जाऊ नकोस त्या खोलीत. माझ्या एक लक्षात आलंय, तू जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असतेस तेव्हा तेव्हा त्याला कशा प्रकारचा तरी त्रास होतो. ते मी मुद्दामून नाही केलं. तेच तर ना, तू मुद्दाम काही करत नाहीस, पण तू चुकून केलेल्या गोष्टी सुद्धा महागात पडतात. त्यामुळे तू त्या खोलीत फिरकू सुद्धा नकोस. पण आणि हो, तू हे जे काय प्रपोज वगैरे करतेस ना, त्याने काही तू माझं मन जिंकू शकणार नाहीयेस. कारण मुळात तुला माझ्या मुलाची काळजीच घेता येत नाही. शिवा, हळूहळू. काय झालं? अगं ही आई झोपली अजूनही. मी पण त्यांना तेच सांगत होते की तुम्ही थोडं आराम करा, मी बसते आशूजवळ, पण नाही ऐकलं. ती नाही ऐकणार. जोपर्यंत मला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत ती इथेच झोपणार माझ्या शेजारी. ठीक आहे, मग तू आराम कर आणि लवकर बरा हो. बरा होतोच आहे. प्लस तू केलेलं सूप प्यायला छान बरं वाटलं. तुला कळलं ते मी केलं होतं? ऑफकोर्स. कसं? अगं आता मैत्री तुझ्या हातची चव तरी कळायलाच हवी ना. हो का? हो. काय? तू आराम कर. हां, ऐक, आय एम सॉरी. का? माझ्यामुळे तुला खूप ओरडा खावा लागतो. पण बरोबरच आहे, चूक माझीच आहे. मी तुला सांगायला हवं होतं डास आहेत तिकडे. माझी चूक होती. मी तिथेच थांबलो हट्टाने. ठीक आहे, आता झोप तू. आराम कर.